बॅक डिअर स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण काय करणार आहे की नंबर ऑफ पार्टिकल्स इन अ क्युबिक युनिट सेल्स कशी कॅल्क्युलेट करायचे ते आपण आज बघणार आहे. तर आपण लास्ट लेक्चरला बघितलेले कशा प्रकारचे कुठल्या कुठल्या प्रकारचे युनिट सेल्स तिथे असतात आणि आपल्याला क्युबिक सिस्टीमची स्टडी करायची आहे. त्याचे तीन काय असणार आहेत, तर तिथे युनिट सेल असणार आहे. एक असणार आहे सिंपल, म्हणजे त्याला आपण प्रिमिटिव्ह म्हणतोय. त्याच्यानंतर दुसरं असणार आहे बॉडी सेंटर्ड क्युबिक आणि थर्ड असणार आहे फेस सेंटर्ड क्युबिक. तर पुन्हा एकदा मी त्या डायग्राम इथे काढणार आहे. तर त्या डायग्राम कशा काढायच्या ते पुन्हा एकदा तुम्ही जरा लक्ष द्या. तर पहिला आपला क्युबिक युनिट सेल मध्ये काय असणार आहे बघा, सिंपल. त्यामुळे आपण त्याला क्युबिक सिंपल क्युबिक त्याला आपण एससी म्हणतोय. एससी मध्ये कसं ड्रॉ करायचं बघा. सो फर्स्ट अशा प्रकारे एक स्क्वेअर काढा. पुन्हा आणखी एक स्क्वेअर थोडासा लेफ्ट साइडला खालच्या बाजूला काढा. यांचे कॉर्नर्स कनेक्ट करा. बघा मी तुम्हाला याच्या प्रॉपर्टी सांगितलेल्या होत्या की किती त्याला कॉर्नर्स असणार आहेत, किती त्याला काय असणार आहेत. आपण हे सगळं बघितलेलं. 8 कॉर्नर्स असणार आहेत, बरोबर आहे. 6 फेसेस असणार आहेत. 8 कॉर्नर्स बघा, इकडं 1 2 3 4 टॉपला 4 किंवा नंतर बॉटमला किती बघा 4 असणार आहेत, म्हणजे 5 6 7 आणि 8. आणि फेसेस बघा, फ्रंट फेस, बॅक फेस, त्यानंतर राईट फेस, लेफ्ट फेस, टॉप फेस आणि बॉटम फेस असे फेस त्याला असणार आहेत. आणि बघा सिंपल क्युबिक म्हणजेच काय असणार आहे किंवा तो प्रिमिटिव्ह असणार आहे आणि याच्या प्रत्येक काय असणार आहे कॉर्नरला आपण एक एक आयटम ठेवणार आहे. प्रत्येक कॉर्नरला आपण काय करणार आहे, एक एक आयटम ठेवणार आहे. सो दिस इज सिंपल क्युबिक. दिस इज सिंपल क्युबिक. आता पुढचा जो युनिट सेल आहे बघा, सेकंड युनिट सेल, त्याला आपण काय म्हटलं, बॉडी सेंटर्ड क्युबिक. सो आय अब्रिव्हिएट इट ॲज अ बीसीसी. त्याला आपण बीसीसी पण असं अब्रिव्हिएट केलं. बॉडी सेंटर्ड क्युबिक याचं एक्सटेन्शन असणार आहे. पुन्हा एकदा मी काय करणार आहे इथं बघा. सो आय एम गोइंग टू ड्रॉ ए स्क्वेअर. पहिल्यांदा स्क्वेअर काढा, एक स्क्वेअर ड्रॉ करा. पुन्हा आणखीन एक स्क्वेअर ड्रॉ करा. सो आय विल ड्रॉ इट वन मोर टाइम. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, याची प्रॅक्टिस करा म्हटलं होतं तुम्हाला मी. एक स्क्वेअर आपल्याला पाहिजे आहे इथं. आणखीन एक स्क्वेअर. दोन स्क्वेअर सोबत त्याचे कॉर्नर्स कनेक्ट करणार आहे. आता बघा, बॉडी सेंटर्ड म्हणजे त्याच्या प्रत्येक कॉर्नरला एक एक युनिट सॉरी आपण ऍटम ठेवणार आहे, कॉन्स्टंट पार्टिकल ठेवणार आहे. आणि बघा याची जी बॉडी असणार आहे, बॉडी म्हणजे ह्याचा बरोबर जो सेंटर असणार आहे बॉडीचा, त्याच्या तिथे एक काय असणार आहे, आपण ऍटम ठेवणार आहे. आणि अशा प्रकारे काय म्हणणार आहे आपण, तर हा जो ऍटम आहे बघा, ह्या प्रत्येक ऍटम पासून काय आहे, इक्वल डिस्टन्सवर आहे. म्हणून अशा या लाईन्स आपण तिथं साधारणतः ड्रॉ करतो. अशा लाईन्स इथे ड्रॉ करतो. सो विच इंडिकेट्स that central atom is present at equidistance from all these atoms. आता बघा, सो दीज आर रिप्रेझेंटेशन, सिंपल रिप्रेझेंटेशन्स आहेत ह्याचे. हे तुम्ही समजावून घेणं गरजेचं आहे. लास्ट आपला बघा फेस सेंटर्ड क्युबिक, त्यालाच आपण काय म्हटलं, एफसीसी म्हटलं. पुन्हा एकदा हा ड्रॉ करूया आपण. एक स्क्वेअर काढा, आणखीन एक स्क्वेअर काढा. हे स्क्वेअर सगळे तुम्ही कॉर्नर्सनी कनेक्ट करा. आणि फेस सेंटर्ड म्हटल्यानंतर बघा, पहिल्यांदा ह्याच्या प्रत्येक कॉर्नरवर एक एक तिथे आयटम येणार आहे. प्रत्येक कॉर्नरवर एक एक आयटम येणार आहे. हा झाला प्रिमिटिव्ह. आणि बघा ह्याच्या टॉपला एक येतं, ह्याच्या टॉपला एक, ह्याच्या बॉटमला एक, बरोबर आहे. त्याचे काय झाले, फेस सेंटर्ड झाले. त्यानंतर राईट किंवा लेफ्टच्या फेसला एक आणि राईटच्या फेसला एक. आणि इथं बघा पाठीमागे एक असणार आहे इथं, बरोबर आहे. थोडंसं आपण डॉटेड लाईन दाखवूया. इथे एक असणार आहे पाठीमागं, पुढे एक असणार आहे. म्हणजे अशा प्रकारे कनेक्ट केले आपण. तर अशा प्रकारे आपल्याला तिथे काय मिळणार आहे, फेस सेंटर्ड क्युबिक तिथं आपल्याला स्ट्रक्चर मिळणार आहे. आता लक्षात घ्या, जो काही कॉर्नरचा आयटम असणार आहे तो आपण काय करूया बघा. इथं मी हे पिंग पॉंग बॉल तुम्हाला माहितच आहे. सो ऑल दिस आयटम्स, आपल्याला नंबर ऑफ आयटम ह्या प्रत्येक युनिट सेल मधले ड्रॉ कॅल्क्युलेट करायचे. किती नंबर ऑफ तिथं नंबर ऑफ आयटम्स असणार आहेत. आता नंबर ऑफ आयटम्स का आपण त्याला म्हटलेलं आहे, कारण बघा ते कॉन्स्टंट पार्टिकल्स मग कुठले पण असू देत, म्हणजे ॲटम्स, मॉलिक्युल्स किंवा आयन्स असून दे, आपण ते स्पिअरली रिप्रेझेंट करणार आहे. सो दिस स्पियर रिप्रेझेंट्स द कॉन्स्टंट पार्टिकल. आणि हा प्रत्येक स्पियर आपण इथं बघा कॉर्नरला ठेवत जाणार आहे, कॉर्नरला ठेवत जाणार आहे. प्रत्येक हा कॉर्नरला ठेवत जाणार आहे. त्यानंतर बॉडी सेंटर्ड मध्ये बॉडी लेग ठेवणार आहे, फेस सेंटर्ड मध्ये आपण फेस लेग ठेवणार आहे. पण हे लक्षात घेणं गरजेचं आहे बघा, हा युनिट सेल इज ए स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट. म्हणजे या युनिट सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणखीन भरपूर तिथे काय असणार, युनिट सेल असणार आहेत. आणि हे सगळे युनिट सेल आपण एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस अशा डायरेक्शन मध्ये एक्सटेंड करून मग आपल्याला तिथं तो क्रिस्टल लॅटाइस मिळणार आहे. म्हणजे बघा हा युनिट सेल तिथे एकटा नाहीये. आणि त्या कॉन्स्टंट पार्टिकलला आपण जर स्पियर म्हटलं तर बघा, हा कॉर्नरचा जो
काय म्हणूया आपण कॉन्स्टंट पार्टिकल असणार आहे किंवा हा जो स्पियर असणार आहे तो आणखीन दुसऱ्या युनिट सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. हा जो बॉडी मधला आता नसणार आहे कारण बॉडी बरोबर तो काय असणार आहे आतमध्ये असणार आहे. पण बघा फेसचा जो असणार आहे फेसचा आणखीन दुसऱ्या युनिट सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला बघा ज्यावेळी नंबर ऑफ पार्टिकल्स किंवा नंबर ऑफ ऍटम्स विचारतात दिलेल्या युनिट सेल मधले कॅल्क्युलेट करा म्हणून सांगतात त्यावेळी बघा that we have to see what is the relationship of this this constant particle with other unit cell. कारण बघा याच्या पुढे एक युनिट सेल असणार आहे, याच्या पाठीमागे असणार आहे, याच्या टॉपला असणार आहे, याच्या लेफ्टला असणार आहे, राईटला, याच्या सगळ्या बाजूने या युनिट सेल आपण एक्सटेंड करत जाणार आहे. आणि त्यामुळे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की बघा हे युनिट सेल्स इथे कॉन्ट्रीब्युशन किती असणार आहे. आता बघा जो काही कॉर्नरचा असणार आहे बघा सो ऑल ॲटम्स विच आर एट कॉर्नर दे आर इन कॉन्टॅक्ट. कॉर्नरचे जे काही ॲटम्स असणार आहेत ते 8 युनिट सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात. बघा मी तुम्हाला सिंपली हे सांगतोय आता डायरेक्टली. तर कसं 8 युनिट सेलच्या कसं बघा तर समजा हा एक युनिट सेल समजा आपण किंवा हा एक युनिट सेल घेतला आणि त्याचा हा एक कॉर्नरचा ॲटम समजा जर मी घेतला तर बघा तिथं आपण जर बघितलं किंवा मी इथं आता थोडं वेगळ्या पद्धतीने तुम्हाला इथे दाखवतोय. तर बघा हा किंवा ह्याचे जे पार्ट्स जर आपण बघितले समजा आपल्याला हाफ मध्ये कट केला तर हा काय झाला 1/2 झाला. ठीक आहे. पुन्हा ह्या 1/2 जो असणार आहे त्याला आणखीन मी कट केलं आणखीन एक कट केलं तर हा काय झाला बघा 1/2 चा 1/4 झाला. आणि हा 1/4 जो आहे त्याचा आणखीन एक भाग मी घेतला तर हा काय झाला 1/8 झाला. मग हा 1/8 एवढाच जो पार्ट आहे बघा सो ओनली धिस पार्ट इज प्रेझेंट इन दिस युनिट सेल. ओनली धिस पार्ट इज प्रेझेंट इन दिस युनिट सेल. कळतंय का बघा. आणि ते आपल्याला इथं आता व्हिज्युअलाइज करायचं आहे. मग कशा प्रकारे मी तुम्हाला दाखवतोय बघा ते म्हणजे हा झाला तुमचा 1/2 ला 1/8 एकत्र आले 1/2 झाले. आणि मग इथं काय झालं बघा हे सॉरी हे 1/4 झालं 1/4 त्याच्यानंतर हे झालं 1/2 आणि हा झाला कंप्लीट. हा पूर्णपणे झाला. म्हणजे हा जर युनिट सेल आपण इथं असं कन्सिडर केला इथं प्रेझेंट आहे असं कन्सिडर केलं तर बघा काय असणार आहे ऍक्च्युली थोडंसं मी याला व्यवस्थित होल्ड करतो. तर बघा हा झाला आपला 1/2 आणि बघा त्याचा एवढाच पोर्शन हा एवढाच पोर्शन जो 1/8 एवढाच पोर्शन आहे बघा तो इथं असणार आहे. म्हणजेच काय बघा हा जर युनिट सेलचा हा जर आपण सेंटर पकडला तर बघा याच्या पाठीमागे किती युनिट सेल आहेत एक म्हणजे हा आता हा आपला युनिट सेल असणार आहे इथं म्हणजे हा एवढाच पार्ट आपल्या ह्या युनिट सेल मध्ये प्रेझेंट असणार आहे. आता याच्या इकडे बघा किती युनिट सेल असणार आहेत म्हणजे इथे एक युनिट सेल असणार आहे इथे एक युनिट सेल असणार आहे पाठीमागे म्हणजे 2 झाले. त्यानंतर याच्या लेफ्ट साइडला बघा इथे एक युनिट सेल असणार आहे इथे एक युनिट सेल असणार आहे म्हणजे किती झाले सर तर किती झाले बघा इकडे 1 2 आणि त्याच्या पाठीमागे बघा 3 आणि 4 म्हणजे पाठीमागच्या बाजूला 4 युनिट सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. तो लेफ्ट साइडला बघा 1 आणि 2 च्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे म्हणजे बघा आणि वरती बघा किंवा 1 आणि 2 च्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. वरती पुन्हा काय असणार म्हणजे 4 आणि 2 6 झाले आणि बघा इथे एक 7 आणि स्वतः हा एक 8 असणार आहे. दॅट मीन्स दिस ओके युनिट सेल और the atoms which are present at corner बघा मी काय म्हणतो the atoms which are present at corner they are surrounded by 8 other unit cell. आणि हा एवढाच पोर्शन जो आपण बघतोय हा एवढाच जो पोर्शन आहे तो हा युनिट सेलच्या आतमध्ये असणार आहे. कारण ह्या बाकीच्या इकडे सगळीकडे काय असणार आहेत बघा टॉपला बॉटमला लेफ्टला राईटला त्याचे काय असणार आहे तिथं पाठीमागे बॅकला त्याचे काय असणार आहेत आणखी युनिट सेल असणार आहे. सो दिस 1/8 पोर्शन इज ओनली प्रेझेंट इन ॲट द कॉर्नर. दॅट मीन्स the atoms which are at a corner they will contribute only 1/8 part to the unit cell. म्हणजे दिलेल्या युनिट सेल मध्ये फक्त त्यांचा त्या पूर्ण स्पियरचा काय असणार आहे 1/8 पार्ट असणार आहे. बिकॉज दिस कॉर्नर इज शेअर्ड बाय टोटल ऑफ 8 युनिट सेल इन्क्लुडिंग दिस म्हणजे हा सोडून 7 आणि हा युनिट सेल अधिक असे 7 तिथं बघा याच्या पाठीमागे 4 वरती आणि इकडे 3 असणार आहेत वरती 2 आणि ह्या बाजूला 1 अशा प्रकारे तिथं 7 युनिट सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे. म्हणजे टोटल युनिट सेल तिथे किती झाले 8 झाले. त्यामुळे बघा कॉन्ट्रीब्युशन ऑफ कॉर्नर ॲटम्स म्हणतो मी आपल्या पुस्तकात पार्टिकल्स म्हटलंय कॉर्नर ॲटम्स टू युनिट सेल इज इक्वल टू 1/8 असणार आहे 1/8 असणार आहे. कळलं का बघा म्हणजे एवढाच पोर्शन लक्षात घ्या. हा एवढाच पार्ट आपण इथं मी दाखवताना पूर्ण दाखवलाय पण हा पूर्ण तिथं नसणार आहे. दिस इज द रियालिटी दॅट यू हॅव टू अंडरस्टँड बिकॉज दिस इज हा एक युनिट सेल आहे आणि क्रिस्टल लॅटेक्स मधला एक आपण पार्ट घेतलेला आहे म्हणजे याच्या वरती आणखी युनिट सेल असणार आहे याच्या कडेला आणखी एक युनिट सेल असणार आहे असं क्यूबिक याच्या इकडे लेफ्टला आणखी एक युनिट सेल याच्या पुढे आणखी एक युनिट सेल याच्या पाठीमागे आणखी युनिट सेल असणार आहे. दॅट मीन्स दिस कॉर्नर ॲटम्स हा कॉर्नर ॲटम बघा जर आपण बघितला पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतोय. दिस कॉर्नर ॲटम इज सराउंडेड बाय
8 युनिट सेल. पाठीमागच्या बाजूला बघा 4 असणार आहेत, म्हणजे ह्या हाफच्या आपण 4 भाग केले, 4 असणार आहेत. इकडं टॉपला इथं 2 झाले आणि हा लेफ्टला बघा इथं हा इथं असणार आहे, म्हणजे बघा 1 2 3 आणि पाठीमागचे 4 आणि हा स्वतः मिळून काय असणार आहे 8. अशा प्रकारे तिथं दॅट दिस युनिट सेल इज इन कॉन्टॅक्ट विथ द 8 युनिट सेल आणि म्हणून त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय असणार आहे 1/8 असणार आहे. मग बघा ह्या युनिट सेल मध्ये एकूण किती ऍटम्स आहेत असे, तर सो नंबर ऑफ ऍटम्स सिंपली सो नंबर ऑफ किंवा नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणून आपण इथं पार्टिकल्स ऍट कॉर्नर किती आहेत 8 आहेत. नंबर ऑफ पार्टिकल्स ऍट कॉर्नर किती आहेत बघा, कारण जर ज्यावेळेस सिंपल आपण म्हणतोय किंवा तो प्रिमिटिव्ह असतोय तर त्याच्या कॉर्नरलाच फक्त ऍटम असतात, बरोबर आहे. आणि आपल्याला माहित आहे क्यूबचे किती कॉर्नर्स असणार 8 कॉर्नर्स असणार आहे आणि त्या प्रत्येक कॉर्नरला एक एक ऍटम एक एक पार्टिकल आपण ठेवला आणि त्या प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन किती असणार आहे 1/8 असणार आहे. म्हणजे बघा टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स इन अ सिंपल क्यूबिक युनिट सेल इज इक्वल टू 1. म्हणजे फक्त एकच ऍटम, कारण बघा असे 8 पार्ट्स म्हणजे हा एक तुकडा इथे एक तुकडा हा एक इथे एक तुकडा हा इथे 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 असे मिळून मग ते काय होणार आहे 8 तुकडे एकत्र आले 1/8 पार्ट एकत्र आले. दॅट मीन्स देयर आर 8 atoms एट अ कॉर्नर आणि प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 आहे. म्हणून टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स और टोटल नंबर ऑफ atoms पण बऱ्याच वेळा त्याला आपण म्हणतोय इन अ सिंपल क्यूबिक इज इक्वल टू 1. फक्त एकच ऍटम तिथं प्रेझेंट असणार आहे, एकच ऍटम तिथं प्रेझेंट असणार. ओके, नाउ लेट्स कम टू द बॉडी सेंटर्ड क्यूबिक. बॉडी सेंटर्ड क्यूबिक मध्ये बघा पुन्हा प्रिमिटिव्हचं एक्सटेन्शन असणार म्हणजे कॉर्नरला 8 ऍटम तर असणारच आहेत, म्हणजेच नंबर ऑफ ऍटम्स ऍट कॉर्नर किती आहेत बरं इज इक्वल टू 8. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन काय 1/8 आहे. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन काय 1/8 आहे. म्हणजे बघा कॉर्नरचे सगळे ऍटम्स मिळून काय झालं 1 झाला. कॉर्नरचे सगळे ऍटम्स मिळून काय झालं 1 झालं. आणि आता बघा हा जो ऍटम आहे इथं दिलेला तो काय बघा बॉडीच्या बरोबर सेंटरला आहे, बॉडीच्या बरोबर सेंटरला आहे. म्हणजे बघा तो कुणाच्याही कॉन्टॅक्ट मध्ये नसणार, कळालं का. बघा इकडचे युनिट सेल इकडे बघा, इकडे युनिट सेल असणार आहे टॉप बॉटम राईट लेफ्ट, जे जे फेसेस आहेत बघा त्या प्रत्येक फेस पासून आणखीन एक युनिट सेल आपण क्यूबिक युनिट सेल तिथे एक्सटेंड करणार आहे. एवढं लक्षात घ्या. पुढे असणार आहे पाठीमागे असणार आहे, म्हणजे बघा पुढे एक युनिट सेल असणार आहे, पाठीमागे एक युनिट सेल असणार आहे, राईटला एक युनिट सेल असणार आहे, लेफ्टला एक युनिट सेल असणार आहे, टॉपला एक युनिट सेल असणार आहे, बॉटमला एक युनिट सेल असणार आहे. अशा प्रकारे हा क्यूब आपण एक्सटेंड करणार आहे बघा, तरच तिथं क्रिस्टल लॅटिस तयार होणार आहे. पण आता जर बघितला हा बॉडी सेंटर्ड म्हणजे बघा ह्या क्यूबची किंवा ह्या क्यूबची जी बॉडी आहे आतमध्ये आतली जी एम्प्टी स्पेस असणार आहे त्या स्पेस मध्ये तो काय आहे तुमचा जो एक सिंगल ऍटम प्रेझेंट आहे, बॉडीच्या बरोबर सेंटर तो ऍटम प्रेझेंट आहे आणि तो कुणाच्याही कॉन्टॅक्ट मध्ये नसणार आहे. कळालं का बघा, दुसऱ्या युनिट सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये तो असण्याची शक्यताच तिथं नाही आणि त्यामुळं त्याचं कॉन्ट्रीब्युशन सो नंबर ऑफ ऍटम्स ऍट कॉर्नर आणि नंबर ऑफ ऍटम ऍट बॉडी सेंटर is 1. So total number of particles or atoms बघा काही वेळा पार्टिकल्स म्हटलेला आहे काही वेळा atoms म्हटलेला आहे, दोन्हीचा अर्थ एकच आहे. 1 + 1 म्हणजे बघा 2 म्हणजे बीसीसी मध्ये बघा नंबर ऑफ पार्टिकल्स और नंबर ऑफ atoms will be equal to 2. नंबर ऑफ पार्टिकल्स आपण का म्हटले पार्टिकल कारण ऍटम मॉलिक्युल्स किंवा आयन्स तिथं ते काही असू शकतात. So number of particles in body centered cubic will be 2. कारण कॉर्नरचे 8 त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय असणार आहे 1/8 असणार आहे प्रत्येकाचं आणि त्यामुळे टोटल नंबर ऑफ कॉर्नर ऍटम विल कॉन्ट्रीब्यूट टू 1 ऍटम आणि बॉडीच्या सेंटर मध्ये एकच आहे आणि तो कुणाच्याही कॉन्टॅक्ट मध्ये नसणार आहे आणि म्हणून बघा टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स और ऍटम्स इन अ बॉडी सेंटर्ड क्यूबिक विल बी 1 + 1 2. इट इज व्हेरी सिंपल, अवघड काही नाही बघा. ठीक आहे, त्यानंतर लेट्स कम टू द नेक्स्ट. पुढे आपण आलो. आता बघा प्रत्येक कॉर्नरला एक ऍटम असणारच आहे त्यामुळे इथं आणखी काय डिफिकल्ट नाही. सो नंबर ऑफ ऍटम्स ऍट कॉर्नर देत बरं 8, प्रत्येक कॉन्ट्रीब्युशन 1/8 आणि त्यामुळे टोटल नंबर ऑफ ऍटम्स फॉर्म बाय द कॉर्नर ऍटम इज इक्वल टू 1. आता फार महत्वाचं आहे बघा या क्यूबला बघा किती फेसेस आहेत, क्यूबला बघा किती फेसेस आहेत मी सांगितलं होतं. तर टॉप फेस आहे, बॉटम फेस आहे, लेफ्ट फेस आहे, राईट फेस आहे, नंतर फ्रंट फेस आहे आणि बॅक फेस आहे. आणि बघा फेस म्हणजे काय बघा इकडे एक आणखी एक युनिट सेल असणार आहे, इकडे एक आणखी युनिट सेल असणार आहे. म्हणजे इथला समजा आपण ऍटम जर घेतला, समजा आता फेसचा समजा मी ऍटम घेतला, हा फेसचा जर ऍटम घेतला समजा हा इमॅजिन करा,
तर तो बघा, सो इट इज इन कॉन्टॅक्ट विथ 2 युनिट सेल्स, इट इज इन कॉन्टॅक्ट विथ 2 युनिट सेल्स, आणि त्यामुळे हा एवढाच पार्ट ह्या युनिट सेल मध्ये प्रेझेंट असणार आहे त्याचा, म्हणजे हा एवढाच पार्ट काय असणार आहे, दिस ओनली 1/2 पार्ट इज प्रेझेंट इन दिस युनिट सेल अँड 1/2 पार्ट विल बी प्रेझेंट इन अनदर युनिट सेल. किंवा हा टॉपचा जर तुम्ही घेतला तर बघा, ह्या युनिट सेल मध्ये हा एवढाच पार्ट प्रेझेंट असणार आहे आणि टॉपचा बघा हा तिथे पार्ट प्रेझेंट असणार आहे, म्हणजे हा आपल्या म्हणजे युनिट सेल मधला, आणि वरून जो युनिट सेल आला त्याच्यामध्ये हाफ पार्ट प्रेझेंट असणार आहे. म्हणजे बघा, सो ॲटम्स ऑर पार्टिकल्स ऍट फेस त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय असणार आहे बघा, 1/2 असणार आहे. पुन्हा मी इथं लिहिलेलं नाही पूर्णपणे. सो कॉन्ट्रीब्युशन ऑफ कॉर्नर ॲटम्स टू युनिट सेल इज 1/8. तसंच इथं आपण पूर्ण वाटलं तर एक सेंटेन्स लिहूया आपण. So contribution of particles or atoms at face, कुठलाही फेस असू दे ते नेहमी 1/2 असणार आहे, कारण अर्धा भाग त्याचा काय असणार आहे बघा, युनिट सेलच्या आतमध्ये असणार आहे, अर्धा भाग काय असणार आहे, युनिट सेलच्या बाहेर असणार आहे, युनिट सेलच्या बाहेर असणार आहे. त्यामुळे त्याचा 1/2 पार्ट आतमध्ये आणि 1/2 पार्ट दुसऱ्या ह्याच्यामध्ये. आणि फेस बघा, एक फेस 2 युनिट सेल मध्ये कॉमन असणार आहे, पण कॉर्नर जो आहे 8 युनिट सेल मध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. कळलं का बघा, कॉर्नरचा आयटम 8 युनिट सेलनी शेअर केलेला आहे, आणि जर फेसचा काय असणार आहे, हा एक फेस 2 ह्याच्यामध्ये कॉमन असणार आहे, म्हणजे कॉर्नर फेसचा आयटम हा 2च युनिट सेल मध्ये काय झालेला आहे, तिथं शेअर झालेला आहे. आणि बॉडी सेंटरचा आयटम शेअर होऊ शकत नाही, कारण तो बॉडी सेंटर आतमध्ये प्रेझेंट आहे. आणि त्यामुळे बघा, ऍट नंबर ऑफ, इथं आपण बघा नंबर ऑफ ऍटम्स किंवा पार्टिकल्स किंवा ऍटम्स बघा, दोन्ही इंटरचेंजेबली वापरले आपण इथं. पार्टिकल्स ऍट फेस किती आहेत बरं, किती फेस आहेत, जेवढे फेस तेवढे ऍटम्स बघा, 1 टॉप बॉटम 2, राईट लेफ्ट 4, आणि फ्रंट आणि बॅक, म्हणजे असे टोटल 6 फेसेस आहेत. 6 फेसेस, प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन 1/2, म्हणजे बघा, म्हणजे 3 ऍटम्स, फेसेसचे 3 ऍटम, कॉर्नरचा सगळे मिळून 1 ऍटम, म्हणजे टोटल नंबर ऑफ ऍटम्स, टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स will be equal to 1 plus 3 that is equal to 4. आणि त्यामुळे बघा, फेस सेंटर्ड क्यूबिक मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स और नंबर ऑफ ऍटम्स इज इक्वल टू 4. कळतंय का बघा? समजलं तर पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघा, पुन्हा एकदा हे बघा, ह्याची प्रॅक्टिस करा, हे फार महत्त्वाचं आहे. दरवेळी आपल्याला हे लागणार आहे. या नंबर ऑफ ऍटम्सला आपण नंतर एक सिम्बॉल वापरणार आहे, झेड हे सिम्बॉल आपण तिथं वापरतोय. सो झेड हे सिम्बॉल इथं, झेड ऍक्च्युअली ऍटमिक नंबर साठी वापरतोय, पण या सॉलिड स्टेट टॉपिक मध्ये बघा, झेड म्हणजेच नंबर ऑफ पार्टिकल्स आपण वापरतो. सो झेड फॉर सिंपल क्यूबिक इज 1, कारण बघा याच्या फक्त कॉर्नर्सलाच काय असणार आहेत, तिथं ऍटम्स प्रेझेंट असणार आहेत, त्याच्या कुठंही दुसऱ्या फेसला नसणार आहेत, बॉडी सेंटरला असणार आहेत. प्रिमिटिव्हचा अर्थच तो आहे, जो काही त्याचा जिओमेट्रिक शेप आहे, त्याच्या कॉर्नर्सला, त्याच्या लॅटेस्ट पॉइंटला आपण एक एक काय ठेवत जाणार आहे, कॉन्स्टंट पार्टिकल ठेवत जाणार आहे. म्हणजे कॉर्नरचा जो असणार आहे ऍटम बघा, पुन्हा एकदा त्याचं एवढंच त्याचं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. हा त्याचा एवढाच पार्ट बघा, एवढाच पार्ट, हा एवढाच 1/8 पार्टच या युनिट सेलच्या कॉर्नरचा युनिट सेलच्या आतमध्ये असणार आहे. इथला पण 1/8 पार्ट इथं असणार आहे, इथला पण बघा 1/8 पार्ट असणार आहे, इथला पण बघा 1/8 पार्ट असणार आहे, इथला 1/8, म्हणजे असे 1/8 किती असणार आहेत, 8 कॉर्नर आहेत, म्हणजे 1/8 म्हणजे टोटल कॉन्ट्रीब्युशन किती झालं, 1. म्हणून सिंपल क्यूबिक मध्ये फक्त एकच नंबर ऑफ ऍटम आहे. पुढे आपण गेलो कशामध्ये बघा, सो व्हेन वी गो टू द नेक्स्ट बॉडी सेंटर क्यूबिक मध्ये झेड इक्वल टू काय असणार आहे बघा, 2 असणार आहे. का? कारण कॉर्नरचे 8 ऍटम, कॉर्नरचा म्हणजे त्याचं कॉन्ट्रीब्युशन युनिट सेल मध्ये 1/8, म्हणजे 1/8 म्हणजे पुन्हा काय झालं, 1/8 तर म्हणजे बघा, म्हणजे एकच ऍटम झाला, आणि सेंटरला बरोबर एक ऍटम आहे, आणि तो कुणाच्याही कॉन्टॅक्ट मध्ये नाही, कुठल्याही युनिट सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही, म्हणून 1 + 1 काय झाले, 2 झाले. आणि नेक्स्ट आपण ज्यावेळी जाणार आहे बघा, फेस सेंटर्ड क्यूबिक मध्ये प्रत्येक फेसवर एक एक ऍटम असणार आहे, आणि फेस इज कॉमन बिटवीन 2 युनिट सेल, आणि त्यामुळे फेसच्या सेंटरला जो काही ऍटम असणार आहे तो 2 युनिट सेलच्या मध्ये असणार आहे, म्हणजे त्याचं कॉन्ट्रीब्युशन ह्याच्यामध्ये 1/2 आणि ह्याच्यामध्ये 1/2, म्हणजे हा अर्धा भाग ह्या युनिट सेल मध्ये असणार आहे, आणि हा अर्धा भाग त्या युनिट सेल मध्ये प्रेझेंट असणार आहे. आणि फेस हे काय बघा, 6 फेसेस आहेत, 6 फेसेसला 6 ऍटम्स, आणि त्या प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन 1/2, म्हणून 6 × 1/2 इज इक्वल टू 3 ऍटम्स, म्हणजे फेसेसचे टोटल मिळून 3 आणि कॉर्नरचे सगळे मिळून 1 ऍटम किंवा एक पार्टिकल. अशा प्रकारे 1 + 3 म्हणजे झेड इक्वल टू इन केस ऑफ FCC इज इक्वल टू काय असणार आहे, 4 असणार. इट इज व्हेरी सिंपल. समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा. आता आपल्याला बघा एक महत्त्वाचा कन्सेप्ट इथं बघायचा आहे. आताच आपण नंबर ऑफ पार्टिकल्स प्रत्येक युनिट सेल मध्ये डिटरमाइन केलेले आहेत. आता पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे बघा, वी हॅव टू सी अ रिलेशनशिप बिटवीन मोलार मास अँड डेन्सिटी. बऱ्याच वेळा
त्या मोलार मास आणि डेन्सिटीचा हा जो फॉर्म्युला आहे हा एकच फॉर्म्युला आपला आपण वापरू शकतो आणि तिथं बघा बरेच न्यूमरिकल्स याच्याशी रिलेटेड जे न्यूमरिकल्स आहेत ते आपण तिथं सॉल्व्ह करू शकतोय. पण हे रिलेशनशिप कसं डिराईव्ह करायचं ते पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. आता आपण बघा एक क्युबिक युनिट सेल इथे मी रिप्रेझेंट केलेलं आहे, मग ते कुठलं पण असू शकतंय. तर ते सिंपल क्युबिक असू शकतंय, त्याच्यानंतर बॉडी सेंटर्ड क्युबिक असू शकतंय, त्याच्यानंतर फेस सेंटर्ड क्युबिक असू शकतंय. इथं कुठलं स्पेसिफिक युनिट सेल असं मी इथं घेतलेलं नाही. सो इट कॅन बी सिंपल क्युबिक, इट कॅन बी बॉडी सेंटर्ड क्युबिक और इट कॅन बी अ फेस सेंटर्ड क्युबिक. तर त्याच्यासाठी बघा इथं आपण काही पॅरामीटर्स आपण आता घेणार आहे. हे युनिट सेल आहे, सपोज त्याच्यामध्ये ए ही काय असणार आहे, एज लेंथ असणार आहे. ए ही काय असणार आहे, एज लेंथ असणार आहे. आता ए ही एज लेंथ आहे आणि हा क्यूब आहे, त्यामुळे ए सगळीकडे इक्वल असणार आहे. त्यामुळे सगळ्या ज्या एजेस आहेत तिथं बघा सगळ्या एज लेंथ काय असणार, इक्वल असणार, कारण ए कारण तो क्यूब आहे. त्याच्यानंतर बघा सपोज स्मॉल एम इज अ मास ऑफ वन पार्टिकल. याच्यामध्ये समजा जे काही नंबर ऑफ पार्टिकल्स आपण बघितले, सिंपल क्यूबिक मध्ये एक होता, बॉडी सेंटर्ड क्यूबिक मध्ये तिथं किती होते, 2 होते. त्याच्यानंतर फेस सेंटर्ड क्यूबिक मध्ये किती होते बघा, तिथं 4 होते, 4 नंबर ऑफ पार्टिकल्स होते. तर त्या एका पार्टिकलचं जे मास आहे ते एका सिंगल पार्टिकलचं मासला आपण काय म्हणूया, तर स्मॉल एम म्हणूया. सिंगल पार्टिकलच्या मासला आपण स्मॉल एम म्हणूया. आणि एन काय असणार आहे तिथे मी तुम्हाला झेड सांगितलं होतं, पण आपल्या पुस्तकामध्ये जुन्या सिलेबस मध्ये झेड होतं. पण आता बघा आपण नवीन इथं टर्म वापरतोय, तर त्यानुसार आपण जाऊया. तर एन हा काय असणार आहे, एन इज अ नंबर ऑफ पार्टिकल्स, एन इज अ नंबर ऑफ पार्टिकल. आणि एम काय असणार आहे, स्मॉल एम इज अ मास ऑफ दॅट वन पार्टिकल, मास ऑफ वन पार्टिकल. देन कॅपिटल एम सपोज इट इज ए मोलार मास ऑफ ए युनिट सेल. त्या युनिट सेलचं आपल्याला काय करायचं बघा, मोलार मास काढायचा आहे. आणि सिग्मा काय करायचे बघा, आपल्याला डेन्सिटी काढायची आहे. सिग्मा काय बघा, जी डेन्सिटी ऑफ युनिट सेल आहे ते आपल्याला काढायची आहे. आता आपल्याला एक सिंपल रिलेशनशिप तिथं माहित आहे. जर आपल्याकडे बघा मास, आपल्याला युनिट सेलचं मास काढायचं आहे, एम हे काय असणार आहे, मोलार मास असणार आहे. सो मास पहिल्यांदा आपण काय करूया बघा, मास ऑफ ए युनिट सेल कळते का बघा. म्हणजे तो कुठलाही असू शकतो, सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर्ड क्यूबिक, फेस सेंटर्ड क्यूबिक. कसं काढणार, मास ऑफ वन पार्टिकल, थोडंसं इथे खाली घेतो मी, पार्टिकल इनटू त्याला काय करणार आपण बघा, नंबर ऑफ पार्टिकल्स नि मल्टिप्लाय करणार. आता मास ऑफ युनिट सेल आपण काय नोटेशन वापरलेलं नाही, तर लक्षात घ्या. मास ऑफ युनिट सेल म्हणजे ह्या एका युनिट सेलचं मला मास काढायचं, मग मी काय करणार, त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स, किती नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत ते बघणार आणि त्याला एका नंबर ऑफ पार्टिकलच्या मासने मल्टिप्लाय करणार. एकाचं मास आपण किती तिथं बघितलंय, सो इट इज एम इनटू त्याला आपण काय म्हणणार आहे बघा, इनटू त्याला आपण म्हणणार आहे एन. सो एम इनटू एन याला आपण काय म्हणूया, इक्वेशन 1 म्हणूया. सो दिस विल बी द मास ऑफ ए युनिट सेल, मास ऑफ ए युनिट सेल. मास आपण काढलं युनिट सेलचं, त्यासाठी आपण नंबर ऑफ पार्टिकल्स त्याच्यामध्ये जे काय आहे त्याला आपण कशाने मल्टिप्लाय केलं, तर एका सिंगल पार्टिकल्सच्या मासनी मल्टिप्लाय केलं, आपल्याला काय मिळालं, त्या युनिट सेलचं मास मिळालं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला बघा काय काढायचं, डेन्सिटी काढायचं. तर डेन्सिटीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहित आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आता थोडंसं मी हा फॉर्म्युला मॉडिफाय करणार आहे, म्हणजे आपल्याला डेन्सिटी ऑफ युनिट सेल काढायची आहे. सो दॅट विल बी इक्वल टू काय असणार आहे, मास ऑफ युनिट सेल अपॉन फार सिंपल फॉर्म्युला बघा, याच्यामध्ये काही अवघड नाहीये, मास व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता बघा मास ऑफ युनिट सेल आपण ऑलरेडी इथे काढलेलं, म्हणजे काय असणार आहे, नंबर ऑफ मास ऑफ वन पार्टिकल इनटू नंबर ऑफ पार्टिकल्स. हे काय असणार आहे, मास ऑफ युनिट सेल असणार आहे. व्हॉल्यूम आपल्याला मिळेल का, व्हॉल्यूम. सो इट्स व्हेरी इझी. बघा हा क्यूब आहे आणि क्यूबचं व्हॉल्यूम आपण कसं काढतो, मी दिलेलं नाही मुद्दाम, कारण ते फार सिंपल आहे. त्यामुळे व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय असणार आहे, दॅट लेंथ इनटू ब्रेथ इनटू हाईट असणार आहे. म्हणजे काय असणार आहे बघा, त्याचा एक क्यूब असणार आहे. म्हणजे आपण या एज लेंथचा जर क्यूब घेतला तर आपल्याला तिथे काय मिळणार आहे, तर तिथं व्हॉल्यूम मिळणार आहे. कारण बघा ही एज लेंथ सगळीकडे सेम असल्यामुळं तिथे काय असणार आहे, दॅट लेंथ ब्रेथ अँड हाईट त्याची काय इक्वल असल्यामुळं व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय असणार आहे, ए क्यूब असणार आहे. हे आपण ऑलरेडी प्रिव्हियस क्लासेस मध्ये तुम्ही शिकलेला आहात. त्यामुळे हा फॉर्म्युला काय होईल बघा, सो दिस डेन्सिटी दॅट इज रो विल बी इक्वल टू बघा एम इनटू एन डिवाइडेड बाय ए क्यूब. फार सिंपल फॉर्म्युला बघा, याच्यामध्ये काही अवघड नाही. सो दिस इज आवर इक्वेशन नंबर 2. दिस इज आवर इक्वेशन नंबर 2. कळालं का बघा. पहिल्यांदा आपण मास काढलं, मास ऑफ युनिट सेल कसं काढलं,
नंबर मास ऑफ वन पार्टिकल इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे m इंटू n. ठीक आहे. त्यानंतर डेन्सिटी आपल्याला काढायची. सो डेन्सिटीचा ओरिजिनल फॉर्म्युला काय, मास अपॉन व्हॉल्यूम. इथं मग आपण सबस्टिट्यूट कशाने केलं, सो वी वांट टू डिटरमाइन डेन्सिटी ऑफ युनिट सेल. सो डेन्सिटी ऑफ युनिट सेल विल बी इक्वल टू मास ऑफ युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम बघा फार सिंपल आहे, a क्यूब आहे तो, आणि तेच आपण जिओमेट्रिक पॅरामीटर्स त्याला वापरणार आहे. म्हणजे बघा डेन्सिटी ऑफ युनिट सेल इक्वल टू काय आलं बघा, रो इक्वल टू m इंटू n डिवाइडेड बाय a क्यूब. पण आपल्याला रिलेशनशिप द्यायचं आहे बघा कशातलं, मोलार मास आणि डेन्सिटी मधलं. मोलार मास आणि डेन्सिटी मधलं रिलेशनशिप द्यायचं आहे. इथपर्यंत बघा व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घ्या. आय नीड सम स्पेस. ठीक आहे, पॉज करा, लिहून घ्या. आता बघा हे फार सिंपल आहे, तुम्हाला लक्षात आलेलं आहे. नंबर ऑफ पार्टिकल्स इथे आता बघा आपल्याला रो आणि मोलार मास मधलं रिलेशनशिप सांगायचं म्हणजे हा रो आणि कॅपिटल M अँड नॉट स्मॉल m. सो दिस इक्वेशन गिव्स अस रिलेशनशिप बिटवीन द डेन्सिटी अँड द मास ऑफ अ सिंगल पार्टिकल. मास ऑफ अ सिंगल पार्टिकल. पण आपल्याला मोलार मास ऑफ युनिट सेल आपल्याला काढायचा आहे. तर त्यासाठी आपण बघा आपल्याला अवोगाड्रो हायपोथेसिस कडे थोडंसं जावं लागणार आहे. म्हणजे समजा आपण काय घेतले, सपोज इफ आय टेक 6.022 into 10⁻23 एवढे मी समजा पार्टिकल्स घेतले, किंवा असं लिहितो मी इथं बघा. सो मास ऑफ 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स, यालाच आपण म्हणत असतोय का बघा, यालाच आपण म्हणत असतो मोलार मास. कळलं का बघा. मोलार मास म्हणजे काय आहे, मोलार मास इज नथिंग बट इट इज ए मास ऑफ 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स इन अ ग्रॅम एक्सप्रेस्ड इन अ ग्रॅम. म्हणजे एवढे पार्टिकल्स मी घेतले आणि तेवढ्यांचं जे मास असणार आहे ग्रॅम मधलं, त्यालाच मी काय म्हणतोय, मोलार मास म्हणत असतोय. म्हणजे बघा ह्या केस मध्ये पण समजा त्या युनिट सेल मध्ये समजा एवढे आपण तिथे काय घेतले, पार्टिकल्स घेतले, तर त्यांचं जे मास असणार आहे ग्रॅम मधलं त्याला आपण सिंपली काय म्हणणार आहे, मोलार मास म्हणणार आहे. आणि मग मला सांगा ह्या रिलेशनशिप पूर्ण आपण एका सिंगल पार्टिकलचं मास काढू शकतोय काय, देअरफॉर मास ऑफ वन पार्टिकल काढू शकतोय का बघा, फार सिंपल आहे. सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री मध्ये तुम्हाला झालेला आहे. सो मास ऑफ वन पार्टिकल विल बी इक्वल टू काय असणार आहे बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. म्हणजे एवढ्या पार्टिकलचं मास एवढा असणार आहे मोलार, दॅट इज इक्वल टू मोलार मास. दॅट मीन्स मास ऑफ वन पार्टिकल विल बी इक्वल टू काय असणार आहे बघा, सो दॅट मोलार मास डिवाइडेड बाय अवोगाड्रो नंबर येईल. कळते का बघा, दॅट मोलार मास डिवाइडेड बाय काय येणार आहे, 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स. म्हणजे एवढ्या पार्टिकलचं हे एवढं मास, तर एका पार्टिकलचं मास किती असणार आहे, मोलार मास डिवाइडेड बाय अवोगाड्रो नंबर. आता या पार्टिकलच्या मासला आपण काय म्हटलंय, ते m म्हटलेलं आहे. म्हणजेच बघा, सो स्मॉल m विल बी इक्वल टू मोलार मासला आपण म्हटलं m डिवाइडेड बाय काय आलं, 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स. आणि याला आपण काय नोटेशन देतोय, सो m विल बी इक्वल टू कॅपिटल M अपॉन NA. म्हणजेच बघा इथलं जे मास ऑफ सिंगल पार्टिकल जे आहे, मास ऑफ सिंगल पार्टिकल ते काय आलं बघा, मोलार मास डिवाइडेड बाय अवोगाड्रो नंबर. म्हणजे याला आपण इक्वेशन नंबर म्हणूया 3. आणि 3 नंबरचं इक्वेशन आपण काय करूया, 3 नंबर m ची व्हॅल्यू आपण या 2 नंबरच्या याच्यामध्ये सबस्टिट्यूट जर केली, सो इफ वी रिप्लेस दिस व्हॅल्यू ऑफ m, सो व्हॉट वी गेट, सो रो विल बी इक्वल टू बघा m ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली तर m न्यूमरेटर मध्ये राहील इनटू n राहील डिवाइडेड बाय काय येणार आहे बघा, NA into a cube, NA into a cube. So this is the relationship between the rho, that is density, and molar mass of a unit cell. मग हा फॉर्म्युला वापरून बघा, हा फॉर्म्युला वापरून तुम्ही कुठलेही काय करू शकताय, नंबर ऑफ त्याच्या त्या युनिट सेल मध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत ते काढू शकताय तुम्ही, त्याचा मोलार मास काढू शकताय. त्याच्यानंतर बघा इथे त्याची डेन्सिटी काढू शकताय. डेन्सिटी वरनं तुम्ही पुढे आपण बघणार आहे डेन्सिटीचा कशा प्रकारे आपण ऍप्लिकेशन करतोय, आपण त्याचा रेडियस काढू शकतोय आपण. तर बरेच तिथं अजून पॅरामीटर्स आपण पुढे न्यूमेरिकल्स याच्यामध्ये बघणार आहे. पण हे सिंपल रिलेशनशिप तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. मी हे रिलेशनशिप इकडे लिहितो बघा सगळ्यात शेवटी. सो इफ यू सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ m into इक्वेशन नंबर 3, सो वी गेट रो इक्वल टू कॅपिटल M into स्मॉल n डिवाइडेड बाय NA into a cube. So this is the relationship of density or molar mass with the density of unit cell. I hope that you have understood this concept. कशा प्रकारे नंबर ऑफ पार्टिकल्स कॅल्क्युलेट करायचे बघा. मग
ह्याच्याशी रिलेटेड न्यूमरिकल्स आपण नंतर सॉल्व्ह करूया, ठीक आहे. पण फॉर्म्युला कसा डिराईव्ह झाला बघा ते आता तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. हा एकच आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा, फक्त हा एक फॉर्म्युला यूज करून तुम्ही याच्याशी रिलेटेड बरेच तिथं न्यूमरिकल सॉल्व्ह करू शकताय. किंवा बघा आपल्या पुस्तकात एन आणि एम इथं असं दिलेलं आहे. एम एन थोडंसं मिनिंग वेगळं होतंय. सो एन इज, बघा पुन्हा एकदा आपण बघूया. सो रो इज अ डेन्सिटी ऑफ युनिट सेल, एन इज अ नंबर ऑफ पार्टिकल्स. मग जर सिंपल क्युबिक असेल तर त्याच्यात 1, बॉडी सेंटर्ड क्युबिक असेल तर त्याच्यात 2, आणि फेस सेंटर्ड क्युबिक असेल तर त्याच्यामध्ये 4 तिथं नंबर ऑफ पार्टिकल्स असणार. एम इज अ मोलार मास ऑफ युनिट सेल, एन ए इज एवोगॅड्रो नंबर सगळ्यांना माहिती आहे, आणि ए इज ए तिथं एज लेंथ असणार आहे. म्हणजे ए क्यूब त्याचं काय असणार आहे, युनिट सेलचं व्हॉल्यूम असणार आहे. पण ए जर घेतला तर ते काय असणार आहे, एज लेंथ असणार आहे. अशा प्रकारे आपण तिथं डेन्सिटी ऑफ युनिट सेल, एज लेंथ ऑफ युनिट सेल, त्याच्यात नंबर ऑफ पार्टिकल्स, मोलार मास ऑफ युनिट सेल, अशा प्रकारे वेगवेगळे त्याचे पॅरामीटर्स हा एक सिंपल फॉर्म्युला वापरून तिथं आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आय होप दॅट यू अंडरस्टूड टुडेज लेक्चर. पुढच्या लेक्चर पासून आपण बघा काही आपण 3 डायमेन्शनल अरेंजमेंट्स आहेत ज्या पुढे आपण बघणार आहे. पॅकिंग सिस्टीम्स ज्या आहेत, अरेंजमेंट ऑफ दिस पार्टिकल्स कशा प्रकारे केलं जाते ते आपण पुढे बघणार आहे. ओके, सो आय विल स्टॉप हियर. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.